नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स ऑलरेडी केलेले आहे आणि आजच्या व्हिडिओत आपण क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 पाहणार आहोत. सो चला तर मग पाहूया. क्वेश्चन नंबर 2 मधील एक्झाम्पल नंबर 4 मी ऑलरेडी बोर्डवर लिहिलेला आहे. ह्याच्यामधील पहिलं इक्वेशन जे आहे ते आहे 3x - y = 2 आणि सेकंड इक्वेशन जे आहे ते आहे 2x - y = 3. आता हे जे दोन्ही इक्वेशन्स आहे ह्याच्यासाठी आपल्याला ऑर्डर्ड पेअर फाइंड करायचे आहे. सो आपण फर्स्ट इक्वेशन साठी इथे x च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या 1 2 3 घेतलेल्या आहे आणि सेकंड इक्वेशन साठी सुद्धा आपण त्याच व्हॅल्यू सेम घेतलेल्या आहे. तर चला मग आता x ची एक एक व्हॅल्यू घेऊन आपण काय करूया, y ची व्हॅल्यू फाइंड करूया. सो इथे x = 1 ही व्हॅल्यू घेऊन आता या इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करून y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो इथे इक्वेशन मी परत लिहून घेतो. 3x - y = 2. x ची व्हॅल्यू 1 आहे. सो इथे 3x जे आहे तर 3x म्हणजेच काय 3 × 1 इथे हे x ची व्हॅल्यू पुट केली आणि मग y = काय होईल 2 होईल. 3 × 1 म्हणजेच 3 आणि -y = काय होईल 2 होईल. त्यानंतर मग -y = काय होईल 2 आणि हा जो 3 लेफ्ट हँड साइडला आहे हा राईट हँड साइडला जाऊन इथे -3 होईल. सो आता -y इथे 2 -3 -1 होईल आणि मग देअरफॉर y = काय होईल 1 होईल. ओके. आता ही y ची पहिली व्हॅल्यू जी आहे ती आपण फाइंड केली. सो इथं 1 लिहून घेऊया. त्यानंतर आता ही पहिली व्हॅल्यू फाइंड केली. त्यानंतर आता x ची सेकंड जी व्हॅल्यू आहे ती आहे x = 2. सो ही व्हॅल्यू पण इक्वेशन मध्ये लिहून घेऊया, पुट करूया. तर इक्वेशन परत लिहून घेऊया 3x - y = 2. ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला x च्या जागेवर 2 ची व्हॅल्यू पुट करायची आहे. सो 3 × x म्हणजेच काय 3 ही x ची व्हॅल्यू इथे ठेवली 2 होईल -y = 2. आता 3 × 2 म्हणजेच 6 होईल -y = 2 होईल आणि मग -y = 2 आणि हा 6 लेफ्ट हँड साइड मधला जो आहे तो राईट हँड साइड मध्ये जाऊन मायनस होईल. सो -6 लिहिला आणि मग -y = 2 - 6 म्हणजेच काय -4 होईल. सो इथे y = काय आलं 4 व्हॅल्यू येईल. ओके. y ची सेकंड व्हॅल्यू पण आपण इथे फाइंड केली. सो इथे y = काय लिहिला 4 लिहिला. त्यानंतर x ची जी थर्ड व्हॅल्यू आहे ती आहे 3. सो इथे x = आपण 3 लिहून घेऊया. परत इक्वेशन लिहू 3x - y = 2 आणि मग x ची व्हॅल्यू 3 आहे. सो इथे 3 × 3 होईल -y = 2 होईल आणि 3 × 3 म्हणजेच काय 9 होईल -y = 2 आणि मग हे -y = 2 नेहमीप्रमाणे आता आपण इथे लेफ्ट हँड साइड मधला जो नंबर आहे तो राईट हँड साइड मध्ये गेल्यानंतर काय होईल मायनस होईल. सो इथे -9 होईल आणि मग -y = 2 - 9 म्हणजेच काय -7 होईल आणि देअरफॉर y = काय होईल 7 होईल. y ची थर्ड व्हॅल्यू पण आपण इथे फाइंड केलेली आहे. आता x आणि y च्या व्हॅल्यू दोन्ही आपल्याकडे आहे. सो इथे आपण हे जे कोऑर्डिनेट किंवा ह्याच्या पेअर आहे ह्या इथे लिहून घेऊया. x 1 आहे आणि y पण 1 आहे. सो इथे 1, 1 लिहिला. त्यानंतर इथे x ची व्हॅल्यू 2 आहे, 4 y ची व्हॅल्यू आहे. सो इथे 4 लिहिला. त्यानंतर इथे शेवटी 3 आणि 7. इक्वेशन नंबर 1 चे आता ऑर्डर्ड पेअर फाइंड केलेले आहे. सो आता आपण इक्वेशन नंबर 2 घेऊन y च्या व्हॅल्यू फाइंड करूया. इथे आता x ची पहिली व्हॅल्यू जी आहे ती x = 1 आहे. सो आपण x = 1 घेतला आणि हे इक्वेशन परत लिहून घेऊया. 2x - y = 3 आहे. x ची व्हॅल्यू आपण x च्या ठिकाणी ठेवू. सो इथे होईल 2 × 1 - y = 3 आणि मग 2 × 1 म्हणजेच काय होईल 2 होईल -y = 3. आता -y = 3 आणि हा इकडे राईट हँड साइड मध्ये जाऊन मायनस होईल आणि देअरफॉर y = काय होईल 3 - 2 म्हणजेच काय 1. -y = 1 आहे. सो y = काय होईल -1 होईल. y ची फर्स्ट व्हॅल्यू आपण इथे फाइंड केलेली आहे आणि त्यानंतर मग x ची सेकंड व्हॅल्यू आहे x = 2. सो इथे आपण परत इक्वेशन लिहून घेऊया 2x - y = 3 आणि मग x ची व्हॅल्यू आपल्याला इथे ठेवायची आहे. सो इथे होईल 2 × 2 -y = 3 होईल. 2 × 2 म्हणजेच काय 4
आणि मायनस वाय इज इक्वल 3. सो इथे मायनस वाय इज इक्वल काय होईल 3 आणि हा राईट हँड साइड मध्ये जाऊन 4 जो आहे तो मायनस होईल. सो इथे मायनस वाय इज इक्वल काय होईल 3 मायनस 4 म्हणजेच काय -1 आणि देअरफॉर वाय इज इक्वल काय होईल 1. वाय ची सेकंड व्हॅल्यू आपण इथे फाइंड केली ती आली 1 आणि आता थर्ड व्हॅल्यू जी आहे x ची ती आहे x इज इक्वल इथे आपण हे 2 नंबर लिहून घेऊया आणि इथे तिसरी जी व्हॅल्यू आहे x ची x इज इक्वल 3 आहे. सो परत इक्वेशन आपण इथे 2x मायनस वाय इज इक्वल 3 लिहून घेतलं आणि मग x च्या ठिकाणी आपल्याला ही 3 जी आहे पुट करायची आहे x ची व्हॅल्यू आणि मग मायनस वाय इज इक्वल होईल 3. सो इथे 3 इंटू 2 म्हणजे 6 आणि मग मायनस वाय इज इक्वल होईल 3. सो मायनस वाय इज इक्वल 3 आणि हा लेफ्ट हँड साइड मधून राईट हँड साइड मध्ये गेल्यानंतर -6 होईल. देअरफॉर मायनस वाय इज इक्वल 3 मायनस 6 म्हणजेच काय -3 होईल आणि मग y इज इक्वल काय होईल 3 होईल. y ची थर्ड व्हॅल्यू पण आपण इथे फाइंड केली. आता x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याकडे आहे. सो इथे आपण लिहून घेऊया x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू -1 आहे. इथे x ची व्हॅल्यू 2 आहे, y ची व्हॅल्यू 1 आहे आणि इथे x ची व्हॅल्यू 3 आहे आणि y ची पण व्हॅल्यू 3 आहे. सो आता आपल्याकडे ऑर्डर्ड पेअर आलेले आहे आणि आता ह्या ऑर्डर्ड पेअर आपण काय करणार आहोत ग्राफ पेपरवर हे पॉइंट्स प्लॉट करणार आहोत. ते कशा पद्धतीने प्लॉट करतात ते पाहूया. ऑलरेडी क्वेश्चन नंबर 2 मधला चौथा एक्झाम्पल जे आहे त्याचे आपण ऑर्डर्ड पेअर फाइंड केलेले आहे आणि इथे मी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ केलेले आहे आणि हे जे स्केल आहे ते स्केल घ्यायचे आपल्याला स्केल ऑन बोथ ऍक्सिस किती 1 सेंटीमीटर इज इक्वल 1 युनिट. सो आपण इथे स्केल जे आहे ते 1 सेंटीमीटर 1 युनिट साठी घेतो. ओके. तर आता इथे आपल्याला हे जे ऑर्डर्ड पेअर आहे याचे जे कोऑर्डिनेट आलेले आहे एक्स आणि वाय हे ते आपल्याला प्लॉट करायचे आहे. सो इथे आपण पहिल्यांदा ही जी पेअर आहे हे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर आलेले आहे आणि ते 1 आहे. सो आपण इथे पहिले जे नंबर आहे हा इथे 1 एक्स ऍक्सिसवर हा दिसतो आणि वाय ऍक्सिसचा आहे. सो पॉइंट जो आहे तो इथे हा इथे इंटरसेक्ट होईल. त्यानंतर दुसरी पेअर जी आहे ती काय 2,4 आहे. दोन्ही पॉझिटिव्ह नंबर आहे. सो इथे पॉझिटिव्ह जो एक्स ऍक्सिस वर 2 आहे तो हा इथे येईल आणि जो 4 आहे वाय ऍक्सिस वर तो इथे येईल. सो आपण हे 2 आणि 4 जे आहे ते इंटरसेक्ट होताना आपल्याला इथे आपल्याला दिसतील. सो हा पॉइंट इथे आपण हा 4 घेतलेला आहे आणि 2 घेतलेला आहे आणि हा पॉइंट जो आहे इंटरसेक्ट इथे होईल. ओके. त्यानंतर तिसरी जी पेअर आहे ती आहे 3 आणि 7. तर 3 हा एक्स ऍक्सिस वर इथे येईल आणि 7 जो आहे तो इथे येईल. सो आपण ही पण लाईन ड्रॉ करू आणि ही जे 3 आहे हे अशा पद्धतीनं आपण लाईन एक्सटेंड केल्यानंतर हा पॉइंट जो आहे हे इथे इंटरसेक्ट होईल. ओके. आता हे जे आपण कोऑर्डिनेट किंवा हे जे पॉइंट प्लॉट केलेले आहे हे प्लॉट केलेले पॉइंट तुम्ही इथे लिहून घेत चला. इथे जर मी राईट केले तर ते जास्त गोंधळ होईल आणि म्हणून मी इथे लिहिले नाही. तुम्ही ऑलवेज हे कोऑर्डिनेट जे आलेले आहे एक्स आणि वायचे ते लिहत चला. त्यानंतर आता हे जे तिन्ही पॉइंट जे आहे आपल्याला एका लाईन मध्ये येताना दिसतात. सो आपण ही लाईन ड्रॉ करूया. तर ही लाईन आपण ड्रॉ केली आणि हे इक्वेशन नंबर 3x मायनस वाय इज इक्वल 2 ची लाईन आहे. सो आपण इथे 3x मायनस वाय इज इक्वल 2 हे इक्वेशन राईट केलेलं आहे. ओके. तर अशा पद्धतीनं हे लाईन ड्रॉ केलेली आहे फर्स्ट इक्वेशनची. त्यानंतर इक्वेशन नंबर 2 चे जे कोऑर्डिनेट आहेत ते आपण प्लॉट करूया. तर x चा कोऑर्डिनेट आहे 1 आणि y चा आहे -1. सो इथे x चा कोऑर्डिनेट 1 इथे येईल आणि y चा जो आहे -2 इथे येईल आणि मग हे जे पॉइंट इंटरसेक्ट होतील मी हा 1 इथे लिहितो तर हा इथे येईल. ओके. म्हणजेच हा 1, -1 जो आहे तो इथे इंटरसेक्ट होईल आणि त्यानंतर सेकंड पेअर जे आहे 2, 1 आहे. तर मग एक्स ऍक्सिस वर 2 पॉझिटिव्ह हा इथे येईल आणि 1 पॉझिटिव्ह जो आहे हा हे जर आपण इथे एक्सटेंड केली तर इथे येईल. ओके. तर हा 2 एक्स ऍक्सिस वर आलेला पॉझिटिव्ह आणि हा 1 इथे तर याला मी इथे सर्कल करतो. तर हे 2 पॉइंट ह्या इक्वेशनचे आपल्याला भेटलेले आहे. तिसरा जो पॉइंट आहे तो एक्स कोऑर्डिनेट पण 3 आहे आणि पॉझिटिव्ह आहे. सो तो इथे येईल आणि नंतर मग वायचा जो कोऑर्डिनेट आहे तो पण पॉझिटिव्ह आहे आणि ह्याला जर आपण
ह्या दोन्ही पॉइंटला जर आपण ही लाईन जोडली तर मग इथे आपल्याला हा पॉइंट मिळेल 3,3. ओके, तर हे तीनही पण आपल्याला एका लाईन मध्ये येताना दिसतात, तीनही पॉइंट. सो आपण ही लाईन ड्रॉ करूया. आता इक्वेशन नंबर 2 ची सुद्धा आपण लाईन ही ड्रॉ केलेली आहे. तर हे तिन्ही पॉइंट एका रो मध्ये येताना हे इकडे अशा पद्धतीने आलेली आहे. आणि तुम्ही पाहाल तर इथे हे जे दोन्ही इक्वेशनच्या ज्या लाईन आहेत त्या आपल्याला इथे इंटरसेक्ट झालेल्या दिसतात. ओके, इथे बघा, इथे हा इंटरसेक्ट झालेला दिसतो. आणि मग इथे हा एक्स वाय ऍक्सिस वर जो आहे हा -5 आहे आणि एक्स ऍक्सिस वर जो आहे तो काय आहे, इथे -1 आहे. आपण ही जर लाईन अशी ड्रॉ केली तर आपल्याला इथे इंटरसेक्ट होताना दिसतात. आणि मग जर हे दोन्ही इक्वेशनच्या लाईन कुठं इंटरसेक्ट होत आहे, -1 आणि -5 वर इंटरसेक्ट होताना दिसतात. देअरफोर आपलं जे सोल्युशन आहे म्हणजेच एक्सचा कोऑर्डिनेट जो आहे तो काय आहे, मी इथे लिहितो, हा -1 आहे आणि वायचा कोऑर्डिनेट जो आहे तो -5 आहे. सो आपलं सोल्युशन काय होईल, देअरफोर आपलं सोल्युशन इज इक्वल, सोल्युशन होईल एक्स कॉमा वाय इज इक्वल -1 कॉमा -5. ओके, तर हे आलं आपलं सोल्युशन. दोन्ही इक्वेशनच्या लाईन ज्या आहेत त्या इंटरसेक्ट झालेल्या आहेत. तुम्हाला इथे क्लिअरली जरी दिसत नसलं तरी इथे आपल्याला हे इथे लाईन्स इथे इंटरसेक्ट झालेल्या दिसतात. आणि म्हणून मग आपले सोल्युशन जे आहे ते काय आहे, -1 आणि -5 आहे. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल नंबर 4 चे जे आहे दोन्ही इक्वेशन ते आपण इथे ग्राफवर प्लॉट केलेले आहे. त्यानंतर आपण पाहूया एक्झाम्पल नंबर 5. ऑलरेडी मी क्वेश्चन नंबर 2 मधलं जे एक्झाम्पल नंबर 5 आहे बोर्डवर लिहिलेलं आहे. त्यापैकी इक्वेशन नंबर 1 जे आहे ते आहे 3x - 4y = -7 आणि सेकंड जे इक्वेशन आहे ते आहे 5x - 2y = 0. सो आता आपण ह्या इक्वेशनच्या ऑर्डर्ड पेअर फाइंड करूया. त्यासाठी आपण x च्या व्हॅल्यू इथे 1 2 3 घेतलेले आहे आणि इक्वेशन नंबर 2 साठी पण 1 2 3 घेतलेले आहे. सो आपण नेहमीप्रमाणे ऑर्डर्ड पेअर फाइंड करायचे आहे. तर x ची पहिली व्हॅल्यू जी आहे ती x = 1 आहे आणि मग y ची व्हॅल्यू फाइंड करायसाठी आपण हे इक्वेशन घेऊन या इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी x ची व्हॅल्यू पुट करतो आणि y ची व्हॅल्यू फाइंड करतो. सो आपण इथे हे इक्वेशन जे आहे ते परत लिहून घेऊया. 3x - 4y = -7. ओके, आता हे इक्वेशन इथे लिहिलेलं आहे. इक्वेशन थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल परंतु खूप इझी आहे. जर तुम्ही x च्या ठिकाणी x ची व्हॅल्यू प्रॉपरली पुट केली आणि त्याला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला y ची व्हॅल्यू इझी मिळेल. कशा पद्धतीने ते काढतात ते पाहूया आपण. इथे 3x म्हणजेच तुम्हाला माहित आहे 3 इंटू काय होईल, x ची व्हॅल्यू पुट करायची आहे. सो इथे 1 लिहिला आणि मग -4y काय होईल, -7 होईल. आता इथे 3 इंटू 1 म्हणजेच काय 3 होईल आणि -4y काय होईल, -7 होईल. आपल्याला आता 4y ची व्हॅल्यू इथे फाइंड करायची आहे पहिल्यांदा, नंतर मग आपण y ची व्हॅल्यू फाइंड करू. सो इथे -4y आणि -7 काय होईल, हा जो +3 लेफ्ट हँड साइड मध्ये आहे हा राईट हँड साइड मध्ये जाऊन हा -3 होईल. ओके, आता हे -4y काय, -7 आणि -3 आहे. सो मग -4y काय होईल, -7 आणि -3 म्हणजेच काय, -10 होईल. -10 आहे. सो y काय होईल, -10 आणि मग हा इकडे मल्टिप्लिकेशन आहे. सो इकडे डिवायडेशन होईल. मग इथे येईल -4. आता इथे y काय होईल, हा मायनस मायनस कट होईल. म्हणजेच इथे याला पहिल्यांदा रिड्यूस फॉर्म मध्ये करूया. याला 2 ने भाग जातो आणि याला पण 2 ने भाग जातो. सो इथे काय होईल, 2 2 ज 4 होईल आणि 2 5 ज 10 होईल. आपलं आन्सर जे आहे ते काय आलं, 5/2 आलं. परंतु 5/2 हा आपल्याला ग्राफवर प्लॉट करायसाठी थोडा डिफिकल्ट वाटेल. सो आपण याची व्हॅल्यू फाइंड करूया डेसिमल फॉर्म मध्ये. इथे 5/2 आहे. सो इथे आपण 2 घेतला आणि मग 2 हा जो 2 आहे ह्याने 5 ला काय करायचं, आपल्याला डिवाइड करायचा आहे. सो 2 2 ज 4 होईल आणि मग इथे 1 हा रिमाइंडर आहे. इथे आता 1 लहान आहे. सो इथे आपण 0 घेतला आणि पॉइंट दिला. तर आता 2 5 ज 10 होईल. हे डिव्हिजन तुम्हाला ऑलरेडी करता येते. सो इथे y ची जी व्हॅल्यू आहे ती किती आलेली आहे, y = 2.5. आता हे 2.5 ही जी व्हॅल्यू आहे आपल्याला ग्राफवर प्लॉट करायला सोपी जाईल. सो आपण 5/2 ला डिवाइड करून त्याची व्हॅल्यू जी आहे ती किती आली, 2.5 आली. सो आपण इथे y ची फर्स्ट व्हॅल्यू जी आहे 2.5 इथे
राईट केली. त्यानंतर मग आता दुसरी जी व्हॅल्यू आहे एक्स ची ती आहे एक्स इज इक्वल टू. सो आपण या इक्वेशन मध्ये एक्स इज इक्वल टू पुट करूया. 3x मायनस 4y इज इक्वल -7. आणि मग इथे x च्या जागेवर आपल्याला 2 पुट करायचं आहे. सो इथे 3 इंटू काय होईल 2 होईल -4y इज इक्वल -7 होईल. 3 इंटू 2 म्हणजे 6 होईल आणि मग -4y इज इक्वल -7 आणि मग इथे -4y इज इक्वल होईल -7 आणि हा लेफ्ट हँड साइड मधून राईट हँड साइड मध्ये जाताना -6 होईल. देअरफॉर 4y इज इक्वल काय होईल -7 आणि -6 किती होईल -13 होईल. आणि मग देअरफॉर y इज इक्वल काय होईल -13 आणि -4 होईल. इथे मायनस मायनस हे कट होईल आणि मायनस मायनस कट झाल्यानंतर इथे आपल्याला 13 अपॉन काय होईल 4 मिळेल. आणि मग हे 13 अपॉन 4 जे आहे याला आपण डिवाइड करू. 13 डिवायडेड बाय 4 म्हणजेच काय 4 3 12 होईल. आणि मग याला सबट्रॅक्ट केल्यानंतर किती उरेल 1. त्यानंतर मग इथे 0 घेतला आणि पॉईंट दिला. सो इथे आता 4 2 8 होईल आणि मग इथून 2 उरले. त्यानंतर मग इथे परत 0 घेतला, इथे 20 झाले. आता 4 5 काय होईल 4 5 20. देअरफॉर y ची जी व्हॅल्यू आहे ती किती आली y इज इक्वल होईल 3.25. ओके. y ची सेकंड व्हॅल्यू पण आपण काय केली फाइंड केली. सो इथे आपण ही व्हॅल्यू 3.25 ही व्हॅल्यू लिहून घेतली. त्यानंतर मग y ची जी थर्ड व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे ती तिसऱ्या नंबरची x इज इक्वल काय घेतलेली आहे आपण 3 घेतलेली आहे. आता परत इक्वेशन आपण इथे लिहून घेऊया. 3x मायनस 4y इज इक्वल काय आहे -7 आहे. आता इथे x च्या जागेवर आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची आहे. सो x ची व्हॅल्यू जी 3 आहे ती इथे पुट केली म्हणजेच 3 इंटू 3 होईल. -4y इज इक्वल काय होईल -7 होईल. आणि 3 इंटू 3 म्हणजेच काय 9 आणि -4y इज इक्वल -7 होईल. त्यानंतर मग -4y इज इक्वल -7 आणि हा लेफ्ट हँड साइड मधून राईट हँड साइड मध्ये जाताना -9 होईल. देअरफॉर -4y इज इक्वल काय होईल. आता इथे -7 आणि -9 आहे. सो इथे काय होईल -16 होईल. आणि मग इथे y इज इक्वल होईल -16 डिवायडेड बाय -4. सो इथे y ची जी व्हॅल्यू आहे ती किती येईल 4 1 4 आणि 4 4 16. देअरफॉर आणि हे मायनस मायनस कट झाल्यानंतर इथे y ची व्हॅल्यू जी आहे ती किती आली 4 आली. आता आपण y च्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहे. सो इथे पहिल्यांदा लिहून घेऊया. x ची व्हॅल्यू 1 आहे आणि y ची व्हॅल्यू 2.5 आहे. त्यानंतर इथे x ची व्हॅल्यू 2 आहे, y ची व्हॅल्यू 3.25 आहे. त्यानंतर x ची 3 व्हॅल्यू आहे आणि y ची 4 आहे. आता इथे आपण पहिल्या इक्वेशनच्या ज्या काय आहे ऑर्डर पेअर आहे त्या फाइंड केलेल्या आहे. आता आपण पाहूया इक्वेशन नंबर 2 च्या ऑर्डर पेअर. त्यासाठी आपण इथे पहिले व्हॅल्यू इथे x इज इक्वल 1 आहे आणि मग इक्वेशन परत लिहून घेऊया आपण 5x मायनस 2y इज इक्वल 0 आहे. x ची व्हॅल्यू पुट करायची आहे. सो इथे 5 इंटू 1 होईल -2y इज इक्वल 0. 5 इंटू 1 म्हणजेच काय 5 तर -2y इज इक्वल 0 येईल. आणि मग -2y इज इक्वल 0 असेल तर हा -5 होईल लेफ्ट हँड साइड मधून राईट हँड साइड मध्ये गेल्यानंतर. सो -2y इज इक्वल काय होईल -5 होईल. आणि मग -2y इज इक्वल -5 आहे. तर मग इथे y इज इक्वल काय होईल -5 अपॉन -2 होईल. मायनस मायनस कॅन्सल होईल आणि मग y इज इक्वल 5 डिवायडेड बाय 2 म्हणजे आपल्याला माहित आहे या अगोदर आपण व्हॅल्यू काढलेली आहे. 5 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय 2.5 येईल. म्हणजेच इथे 5 ला डिवाइड आपण 2 ने जर केलं तर इथे 2 2 4 होईल. इथे मायनस केली तर 1 उरेल आणि मग 0 ला इथे पॉइंट दिला. 2 5 10 म्हणजेच काय किती आली हे जे 5 डिवायडेड बाय 2 आहे ती व्हॅल्यू म्हणजेच काय 2.5. तर इथे आपण y ची पहिली जी व्हॅल्यू आहे ती फाइंड केली 2.5 आहे. त्यानंतर मग दुसरी जी व्हॅल्यू आहे ती काय आहे x इज इक्वल 2 आहे. सो इथे x इज इक्वल 2 लिहिला आणि परत हे इक्वेशन जे आहे सेकंड ते आपण इथे लिहून घेऊया. 5x मायनस 2y इज इक्वल 0 आहे. 5 इंटू इथे x ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर 2 होईल आणि मायनस 2y इज इक्वल 0. आणि 5 इंटू 2 म्हणजेच काय 10 मायनस 2y इज इक्वल 0 होईल.
आता इथे आपल्याला -2y इज इक्वल 0 आणि हा इकडे गेल्यानंतर -10 होईल. मग इथे -2y इज इक्वल काय होईल? -10 होईल. देअरफॉर मग y इज इक्वल काय होईल? -10 आणि डिवायडेड बाय -2. सो मायनस मायनस कॅन्सल होईल आणि मग y इज इक्वल काय होईल? 2 5 10. म्हणजे इथे y ची सेकंड व्हॅल्यू जी आहे ती किती आली? 5 आली. त्यानंतर आता तिसरी जी व्हॅल्यू आहे x ची ती आहे, तिसरी जी व्हॅल्यू आहे ती आहे x इज इक्वल 3. परत इक्वेशन आपण लिहून घेऊया. 5x - 2y इज इक्वल 0 आहे. सो इथे 5 इंटू 3 होईल. -2y इज इक्वल 0 आणि मग 5 इंटू 3 जे आहे ते 15 होईल. -2y इज इक्वल काय होईल? 0 होईल. आता -2y इज इक्वल 0 आणि मग हा जो 15 आहे हा इकडे राईट हँड साइड मध्ये गेल्यानंतर मायनस होईल आणि मग -2y इज इक्वल होईल -15. देअरफॉर y इज इक्वल काय होईल? -15 डिवायडेड बाय -2 होईल. मायनस मायनस कॅन्सल. सो इथे y इज इक्वल काय होईल? 15 डिवायडेड बाय 2 होईल. आता 15 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय? इथे आपण 15 डिवायडेड बाय 2 जर घेतलं तर 2 7 काय होईल? 14 होईल. इथे 1 उरला आणि मग 0 घेतला. सो इथे 2 5 काय येईल? 10 येईल आणि मग याला सबट्रॅक्ट केले तर 0. म्हणजेच y ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे? y इज इक्वल 7.5. y ची थर्ड व्हॅल्यू पण इथे आपण काय केलेली आहे? फाइंड केलेली आहे. आता ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण लिहून घेऊया. x ची व्हॅल्यू 1 आहे, y ची व्हॅल्यू 2.5 आहे, इथे x ची व्हॅल्यू 2 आहे आणि y ची व्हॅल्यू 5 आहे. इथे x ची व्हॅल्यू 3 आहे आणि y ची जी व्हॅल्यू आहे ती 7.5 आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण ऑर्डर्ड पेअर काय केलेले आहे? एक्झाम्पल नंबर 5 च्या फाइंड केलेल्या आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला ग्राफ पेपरवर काय करायचे आहे? हे जे इक्वेशन दिलेले आहे हे इक्वेशन आपल्याला ड्रॉ करायचे आहे, प्लॉट करायचे आहे. तर एक्झाम्पल नंबर 5 चे ऑर्डर पेअर आपण फाइंड केलेले आहे आणि एक्स आणि वाय ऍक्सिस आपण इथे ड्रॉ केली. तर आता हे जे ऑर्डर पेअर आहे ते एक एक करून आपण इथे ग्राफ पेपरवर प्लॉट करूया. तर पहिले एक्स आणि वाय चे जे कोऑर्डिनेट आहे ते 1 आणि 2.5. तर 1 हा पॉझिटिव्ह आहे एक्स ऍक्सिसवर, सो इथे येईल 1. त्यानंतर 2.5 हा वायचा कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, तर इथे 2.5 जे आहे ते आता इथून जर आपण 0 पासून हा 1 हा 2 आणि 2.5 जो आहे साधारणतः तो इथे येईल. सो आपण हे 1 आणि 2.5 ची जी काय आहे लाईन आहे ही ड्रॉ करून इथे हा पॉइंट घेऊया. ओके, तर हा जो 1 आणि 2.5 आहे हा कोऑर्डिनेट इथे काय झाले? इंटरसेक्ट झाले. त्यानंतर दुसरी जी पेअर आहे ती आहे 2 आणि 3.25. तर 2 हा एक्स ऍक्सिस वर पॉझिटिव्ह इथे येईल आणि वाय ऍक्सिस वर 3.25 पॉझिटिव्ह आहे. तर 3 हा इथे आहे आणि 3.25 म्हणजेच काय? इथे येईल. 3.25 म्हणजे हा हाफच्या काय होईल? हाफ होईल. तर इथे हे जे कोऑर्डिनेट आहे ह्याला जर आपण इंटरसेक्ट ही लाईन ड्रॉ केली तर अशा पद्धतीनं काय होईल? तो इंटरसेक्ट होईल आणि हा जो पॉइंट आहे हा इथे येईल. ओके, त्यानंतर तिसरी जी पेअर आहे ती आहे 3 and 4. 3 हा पॉझिटिव्ह जो आहे तो आता साधारणतः इथे येईल आणि दुसरा वायचा जो कोऑर्डिनेट आहे तो वाय कोऑर्डिनेट हा इथे येईल. सो इथे आता ही जी लाईन आहे ही अशा पद्धतीनं इथे इंटरसेक्ट होईल. सो इथे हा जो पॉइंट आहे हा पॉइंट इथे आपण याला सर्कल करूया. हे तीनही जे पॉइंट आहे तीनही पॉइंट आपल्याला एका रो मध्ये येताना दिसतात. सो आपण इथे ह्या इक्वेशनची आपण लाईन ड्रॉ करूया. तर ह्या इक्वेशनची लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. सो हे इक्वेशन जे आहे ते आपण इथे लिहून घेऊया. 3x - 4y इज इक्वल -7. हे इक्वेशन आपण इथे लिहून घेतलं. त्यानंतर दुसरं जे इक्वेशन आहे त्याचे ऑर्डर्ड पेअर आपल्याला इथे दिसतात. पहिल्यांदा आपण ह्याचे जे ऑर्डर्ड पेअर आहे ते आपण प्लॉट करूया. सो एक्स चा कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह 1 आहे, सो इथे पॉझिटिव्ह 1 येईल आणि वायचा जो आहे तो 2.5 आहे तो पण पॉझिटिव्ह आहे, सो हा पण इथे येईल. म्हणजे दोन्ही हे जे पॉइंट आहे 1 आणि 2 and 5 हे परत काय झाले? इथं इथे आले. या अगोदर आपण पहिल्या इक्वेशनचे पण जे पॉइंट आहे ते 1 आणि 2.5 होते. आता इथे पण हे जे आहे 1 and 2.5 आहे. सो इथे हे दोन्ही जे पॉइंट आहेत ते इथे या लाईनवर आले. त्यानंतर दुसरे जे आहे ते
दुसरी पेअर मधले जे कोऑर्डिनेट आहे ते 2 अँड 5 आहे. सो पॉझिटिव्ह 2 हा एक्स ऍक्सिसवर इथे येईल आणि पॉझिटिव्ह 5 जो आहे तो अशा पद्धतीने इथे हा जो अशा पद्धतीने इथे हा 2 आहे. सो इथे हे इथे येईल. ठीक आहे. हा एक्स ऍक्सिसवर 2 झाला आणि वाय ऍक्सिसवर पॉझिटिव्ह 5 झाला. सो इथे 2 अँड 5 इथे इंटरसेक्ट झाले. त्यानंतर तिसरी जी पेअर आहे ती आहे 3. एक्स ऍक्सिसवर 3 पॉझिटिव्ह हा इथे येतो आणि 7.5 हा जो आहे आपल्याला 7.5 हा 7 इथे आहे आणि 7.5 साधारणतः इथे हा आता इथे 8 आपण ड्रॉ केलेला नाही, लिहिलेला नाही. सो इथे आपण 8 जर घेतला तर इथे हा 7.5 साधारणतः इथे येईल. सो आपण ही लाईन अशी ड्रॉ करू आणि दुसरा जो कोऑर्डिनेट आहे तो एक्स कोऑर्डिनेट किती आहे 3 आहे. सो मग इथून हा 3 जो आहे हा असा इथे या लाईनवर टच होईल आणि इथे आपल्याला हा पॉईंट 3,7.5 मिळाला. सो आता आपण हे जे दुसऱ्या इक्वेशनचे जे पॉईंट आहे त्याला आपण इथे हे सर्कल करूया आणि आता हे पण आपल्याला एका रो मध्ये एका लाईन मध्ये येताना दिसतात. सो आपण ही पण लाईन आता ड्रॉ करू. तर अशा पद्धतीने आपण इक्वेशन नंबर 2 ची लाईन पण काय केली ड्रॉ केलेली आहे आणि ही पण एका सरळ रेषेमध्ये आली आहे. सो आपण इथे याला काय करूया याचं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन लिहून घेऊया 5x मायनस 2y इज इक्वल 0. हे झालं सेकंड इक्वेशन. आता ह्या दोन्ही इक्वेशनच्या ज्या लाईन्स आहेत त्या कुठे इंटरसेक्ट होतात तर इथे इंटरसेक्ट होतात. मग हे जे पॉइंट आहे ज्या ठिकाणी ह्या दोन्ही इक्वेशनच्या लाईन इंटरसेक्ट होतात तो आहे एक्स ऍक्सिस. इथं आपण लिहून घेऊया एक्स आणि वायचे जे कोऑर्डिनेट आलेले आहे तर एक्सचा इथे आपल्याला पॉझिटिव्ह 1 दिसतो. सो इथे 1 येईल आणि वायचा जो कोऑर्डिनेट आहे तो काय 2.5 आहे. सो इथे वाय कोऑर्डिनेट 2.5 येईल. देअरफॉर आपलं सोल्युशन जे असेल ते काय असेल सोल्युशन विल बी एक्स कॉमा वाय इज इक्वल 1 कॉमा 2.5. ओके. तर अशा पद्धतीने आपण हे जे ऑर्डर्ड पेअर आहे हे ऑर्डर्ड पेअर फिफ्थ एक्झाम्पलचे आपण ग्राफ पेपरवर प्लॉट केलेले आहे आणि सोल्युशन फाइंड केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया एक्झाम्पल नंबर 6 जे की ह्या एक्सरसाइज मधलं लास्ट एक्झाम्पल आहे. ओके. एक्झाम्पल नंबर 6 चे दोन्ही इक्वेशन लिहिलेले आहे आणि एक्स आणि इथे इक्वेशन नंबर 1 च्या एक्सच्या व्हॅल्यू घेतलेल्या आहे आणि इथे पण एक्सच्या व्हॅल्यू आपण लिहिलेल्या आहे. सो आता एक्सची एक एक व्हॅल्यू घेऊन आपण काय करूया इथे वायची व्हॅल्यू फाइंड करूया. सो इथे एक्स इज इक्वल पहिल्यांदा 1 घेतली आहे तर इथे एक्स इज इक्वल 1 लिहिला आणि हे इक्वेशन जे आहे ते इक्वेशन 2x मायनस 3y इज इक्वल 4 आहे. तर यामध्ये आपल्याला ही एक्सची व्हॅल्यू काय करायची आहे पुट करायची आहे. सो इथे 2 इंटू एक्सच्या ठिकाणी 1 येईल. सो 2 इंटू 1 होईल आणि 3y इज इक्वल काय होईल 4 होईल. त्यानंतर 2 इंटू 1 म्हणजेच 2 आणि मायनस 3y इज इक्वल 4 होईल. मायनस 3y इज इक्वल 4 आणि हा लेफ्ट हँड साइड मधला राईट हँड साइड मध्ये गेल्यानंतर 2 मायनस होईल आणि मग मायनस 3y इज इक्वल 4 मायनस 2 म्हणजेच काय 2 होईल. देअरफॉर आता हे y इज इक्वल जे आहे ते काय होईल 2 अपॉन मायनस 3 होईल आणि म्हणून मग इथे y ची व्हॅल्यू जर आपण फाइंड केली तर इथे 2 डिवायडेड बाय 3 असं जर आपण केलं तर 2 इथे स्मॉलर नंबर आहे. सो आपण 0 घेतला आणि इथे पॉईंट दिला. सो 3 6 18 होईल आणि परत 2 उरला. परत आपण हे जर केलं तर इथे 3 6 18 येईल आणि मग तेच ते पुन्हा पुन्हा नंबर येईल. सो आपण इथे याला काय करतो याला आपण एकदा लिहितो म्हणजेच याची व्हॅल्यू जी आहे तर याची व्हॅल्यू काय आली मायनस 0.6 आली. एक नंबर जो आहे हा -3 आहे. सो इथे याची वायची व्हॅल्यू जी आहे मायनस 0.6 आहे. सो आपण इथे पहिली जी वायची व्हॅल्यू निघाली मायनस 0.6 तो इथे लिहून घेऊ. त्यानंतर आपल्याला दुसरी जी व्हॅल्यू आहे एक्सची ती दुसरी व्हॅल्यू आहे एक्स इज इक्वल किती आहे 2 आहे. तर इथे आपण एक्स इज इक्वल 2 इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूया. 2x मायनस 3y इज इक्वल 4 आणि x ची व्हॅल्यू 2 आहे. सो इथे 2 इंटू 2 होईल आणि मायनस 3y इज इक्वल 4 होईल. 2 इंटू 2 म्हणजेच 4 होईल आणि मायनस 3y इज इक्वल 4 होईल. म्हणजेच काय तर 3y इज इक्वल 4 आणि हा इकडे आल्यानंतर काय होईल मायनस 4 होईल. देअरफॉर मायनस 3y इज इक्वल काय होईल 0 होईल आणि म्हणून मग y ची जी व्हॅल्यू आहे ती काय होईल
0 डिवायडेड बाय -3 म्हणजेच काय y इज इक्वल 0 होईल. सो इथे y ची सेकंड व्हॅल्यू जी आहे ती काय आली 0 आली. त्यानंतर x ची जी थर्ड व्हॅल्यू आहे ती आहे x इज इक्वल 3. x इज इक्वल 3 हे जे आहे ते आपण इथे 2 नंबर लिहूया आणि इथे 3 नंबर लिहूया. तर x ची तिसरी व्हॅल्यू जी आहे ती काय एक्झाम्पल नंबर 1 मध्ये पुट करू. त्यासाठी आपण हे इक्वेशन पुन्हा लिहून घेतलंय. तर इथे 2x म्हणजेच 2 इंटू 3 होईल आणि -3y इज इक्वल 4 होईल. 2 इंटू 3 म्हणजे 6 आणि -3y ॲज इट इज देअरफॉर 6 -3y इज इक्वल 4 होईल. आता हे -3y इज इक्वल 4 आणि हा लेफ्ट हँड साइड मधून राईट हँड साइड मध्ये गेल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर 3y इज इक्वल 4 - 6 म्हणजे -2 होईल आणि म्हणून मग y ची जी व्हॅल्यू आहे ती -2 अपॉन -3 मायनस मायनस कॅन्सल होईल आणि मग y इज इक्वल काय होईल 2 डिवायडेड बाय 3. 2 डिवायडेड बाय 3 म्हणजेच आपल्याला माहित आहे हे ऑलरेडी आपण फाइंड केलेलं आहे. 2 डिवायडेड बाय 3 म्हणजेच y इज इक्वल 0.6 होईल. ओके, तिन्ही व्हॅल्यू आपण y च्या फाइंड केलेल्या आहेत. इथे आपण ही व्हॅल्यू लिहून घेऊया 0.6 आणि मग हे जे व्हॅल्यू आहेत x आणि y च्या त्या इथे पुन्हा लिहूया. तर -0.6 ही y ची व्हॅल्यू आहे. त्यानंतर इथे 2 आणि 0 आहे. इथे 3 आणि 0.6 आहे. ओके, आता आपल्याला इक्वेशन नंबर जे सेकंड दिलेला आहे. आता ह्याच्या दुसऱ्या इक्वेशनच्या ज्या व्हॅल्यू आहेत दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू पुट करून आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो आपण त्यासाठी इथे x ची पहिली जी व्हॅल्यू आहे x इज इक्वल 1 ती इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू आणि y ची व्हॅल्यू फाइंड करू. तर 3y मायनस x इज इक्वल 4 होईल आणि इथे x ची व्हॅल्यू आहे देअरफॉर इथे 3y मायनस x ची व्हॅल्यू 1 आहे. तर इथे आपल्याला काय होईल x च्या जागेवर पुट केली आणि 4 होईल. 3y इज इक्वल काय होईल 4 होईल आणि हा जो लेफ्ट हँड साइड मधला जो -1 आहे तो राईट हँड साइड मधून जाऊन प्लस होईल. सो इथे 3y इज इक्वल काय होईल 4 + 1 म्हणजे 5 आणि मग y इज इक्वल 5 डिवायडेड बाय काय होईल 3 होईल. आता हे 5 डिवायडेड बाय 3 आपल्याला माहित आहे काय होईल 5 डिवायडेड बाय 3 म्हणजे 3 1 जा 3 आणि इथे 2 उरले. परत 2 0 घेतला पॉईंट दिला 3 6 जा 18 होईल आणि मग इथे परत 2 उरले. परत आपण जर इथे फाइंड केलं तर इथे 6 6 6 6 हा पुन्हा येईल. देअरफॉर याची जी अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे ती काय होईल 1.6 होईल. ओके, 1.6 जी व्हॅल्यू आहे ही y ची फर्स्ट व्हॅल्यू आहे. सो इथे आपण y ची फर्स्ट व्हॅल्यू 1.6 लिहून घेऊया. त्यानंतर आपल्याला फाइंड करायची आहे y ची सेकंड व्हॅल्यू आणि आपण x ची जी सेकंड व्हॅल्यू घेतलेली आहे ती आहे 2. देअरफॉर आपण हे इक्वेशन पुन्हा लिहून घेऊया 3y मायनस x इज इक्वल 4 आणि x ची व्हॅल्यू 2 आहे. सो इथे आपण 3y मायनस x च्या जागेवर आपण 2 लिहू इज इक्वल काय होईल 4 होईल. देअरफॉर 3y मायनस इज इक्वल 4 आणि हा राईट हँड साइड मध्ये जाऊन प्लस होईल. देअरफॉर 3y इज इक्वल काय होईल 4 + 2 म्हणजेच 6 होईल आणि मग y इज इक्वल 6 डिवायडेड बाय 3 म्हणजेच y ची जी सेकंड व्हॅल्यू आहे ती किती आली 2 आली. सो आपण इथे y ची सेकंड व्हॅल्यू लिहून घेतली. नंतर तिसरी जी पेअर आहे तिसरी जी व्हॅल्यू आहे x ची ती आहे x इज इक्वल 3 आणि मग ही पुन्हा इक्वेशन लिहून घेऊया 3y मायनस x इज इक्वल 4. या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट करायची आहे ती y ची नाही तर x ची व्हॅल्यू आहे म्हणून x च्या जागेवर आपण 3 काय केला पुट केला आणि इथे 4 लिहिला. तर 3y इज इक्वल 4 होईल आणि हा -3 लेफ्ट हँड साइड मधून राईट हँड साइड मध्ये गेल्यानंतर प्लस होईल. सो इथे +3 आला. 3y इज इक्वल 7 होईल आणि मग y इज इक्वल काय होईल 7 डिवायडेड बाय 3 आणि मग 7 डिवायडेड बाय 3 जर आपण केलं तर इथे आपल्याला उत्तर मिळेल 7 डिवायडेड बाय 3 3 2 जा 6 इथे 1 उरला. तर आपण 0 घेतला पॉईंट दिला 3 3 जा 9 आणि इथे 1 उरला. आता आपण परत परत करत गेलो तरी आपल्याला ती अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आपल्याला इथे घेता येईल 2.3. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती 7/3 म्हणजेच 2.3 ही आपल्याला तिसरी व्हॅल्यू मिळाली. सो इथे आपण 2.3 ही y ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. इथे आता परत हे x चे जे कोऑर्डिनेट आहे ते 1 आणि y चा जो आहे तो 1.6
एक्स कोऑर्डिनेट टू आहे आणि वायचा पण 2 आहे, इथे 3 आहे आणि 2.3 आहे. सो अशा पद्धतीने आपण ह्याच्या ऑर्डर्ड पेअर काय केलेले आहे, फाइंड केलेले आहे. आणि आता ह्याच्या पेअर आहे ह्याचे जे कोऑर्डिनेट आलेले आहे हे आपण ग्राफ पेपरवर ड्रॉ करून पाहूया. तर आपल्याला हे एक्झाम्पल नंबर 6 जे ऑर्डर पेअर आलेले आहे ते आता ग्राफ पेपरवर इथे प्लॉट करायचे आहे, ग्राफवर प्लॉट करायचे आहे आणि त्यासाठी इथे आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ केलेले आहे. हा एक्स ऍक्सिस आणि हा जो आहे हा वाय ऍक्सिस आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे कोऑर्डिनेट आलेले आहेत ते आपण प्लॉट करूया. तर इथे एक्सचा कोऑर्डिनेट 1 आहे, पॉझिटिव्ह 1 आहे, सो हा पॉझिटिव्ह 1 इथे येईल आणि वायचा जो कोऑर्डिनेट आहे तो आहे -0.6. मायनस नंबर वाय ऍक्सिस वर इथे येतात. -0.6 म्हटलं तर आपल्याला इथे हा जो 0 आहे आणि इथे हा साधारणतः 5 असेल आणि हा 6. तर हे जे दोन्ही जे काय आहेत हा मी इथे 1 इरेज करतो आणि इथे हा जो पॉइंट आलेला आहे हा साधारणतः कुठे येईल, इथे येईल. म्हणजेच हा 1 पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसवर आणि -0.6 हा इथे येईल. सो आपण इथे हा पॉइंट ड्रॉ केला इंटरसेक्ट झालेला. त्यानंतर दुसरी जी पेअर आहे ती काय 2 आहे एक्स ऍक्सिसवर पॉझिटिव्ह, सो हा पॉझिटिव्ह इथे येईल आणि 0 आहे हा वाय ऍक्सिसवर, सो हा इथे येईल. म्हणजेच हा पॉइंट इथे आला. तर हा जो थर्ड पेअर आहे याचा एक्स कोऑर्डिनेट हा 3 आहे आणि वायचा जो कोऑर्डिनेट आहे तो 0.6 पॉझिटिव्ह आहे. सो 0.6 हा 0.5 इथे येईल आणि 0.6 जो आहे साधारणतः असा येईल. सो आपण ही लाईन इथे अशी ड्रॉ करूया आणि हा जो पॉइंट आहे साधारणतः असा येईल. ओके. तर हे तीनही पॉइंट जे आहे आपल्याला एका रो मध्ये येताना दिसतात. सो हे लाईन इक्वेशन नंबर 1 ची आपण ड्रॉ करूया. तर अशा पद्धतीने आपण ही लाईन जी आहे ही ड्रॉ केलेली आहे इक्वेशन नंबर 1 ची. लिहून घेऊया. पहिलं इक्वेशन आहे आपलं 2x - 3y इज इक्वल 4. ओके. तर ही इक्वेशन नंबर 1 ची काय झाली, लाईन ड्रॉ केली. त्यानंतर आता इक्वेशन नंबर 2 चे जे कोऑर्डिनेट आहे ते आपण प्लॉट करूया. तर इथे x चा कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह 1 आहे, सो हा पॉझिटिव्ह 1 इथे येईल. 1.6 हा y कोऑर्डिनेट आहे, तर 1 हा इथे आहे आणि 1.6 साधारणतः हा हाफपेक्षा जास्त म्हणजे इथे येईल. ओके. तर हे दोन्ही जे लाईन ड्रॉ केल्या तर आपल्याला इथे हे अशा इंटरसेक्ट होताना दिसेल. म्हणजेच हे जो पॉइंट आहे हा दोन्ही कोऑर्डिनेटचा हा इथे येईल. ओके. हा एक्स ऍक्सिस वर जो 1 आहे तो 1 पॉझिटिव्ह घेतला आणि वाय ऍक्सिस वर 1.6 जे आहे तो हाफ पेक्षा जास्त म्हणजेच 1.6 इथे केला. ओके. त्यानंतर दुसरी जी पेअर आहे ती आहे पॉझिटिव्ह टू एक्स ऍक्सिसवर आणि पॉझिटिव्ह टू वाय ऍक्सिसवर. तर मग ही जी लाईन आपण अशी ड्रॉ केली तर पॉझिटिव्ह 2 आणि पॉझिटिव्ह वाय जो आहे, पॉझिटिव्ह 2 आणि पॉझिटिव्ह 2 हे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर असल्यामुळे हे कुठे येतील, एक्स ऍक्सिसवर हा 2 इथे येईल आणि वाय ऍक्सिसवर इथे येईल. त्यानंतर तिसरी जी पेअर आहे ती आहे एक्स ऍक्सिसवर 3 आहे आणि वाय ऍक्सिसवर 2.3 आहे. आता वाय ऍक्सिसवर 2.3 म्हटलं तर 2 हा इथे येईल आणि 0.3 म्हटलं तर हा 0.5 आणि हा साधारणतः इथे 0.3 येईल. सो आपण ही जी लाईन आहे अशा पद्धतीनं काय केलेली आहे, ड्रॉ केलेली आहे. ग्राफ पेपरवर तुम्हाला ते अगदी करेक्ट येईल. इथे इथे थोडंसं समजण्यासाठी प्रॉब्लेम येईल. सो इथे हा जो तिसरा पॉइंट आहे आपला हा इथे इंटरसेक्ट होईल. ओके. तर आता आपण हे जे पॉइंट आहे ग्राफवर प्लॉट केलेले आहेत. ओके. म्हणजे लाईन ड्रॉ करायची आहे. सो आपण इथे लाईन ड्रॉ करूया. तर अशा प्रकारे आपण हे इक्वेशन नंबर 2 ची लाईन ड्रॉ केलेली आहे. हे थोडीशी लाईन आपल्याला ही एक्सटेंड करावं लागेल कारण ही जी इंटरसेक्ट झालेली आहे ही थोडी समोर इंटरसेक्ट झालेली आहे. सो आपण इथे ही वाढवली आणि इथे हा नंबर घेतला 8 आणि इथे घेऊया 9. आता जर आपण इथे ह्या दोन लाईन ज्या आहे ह्या इंटरसेक्ट होतात त्या अगोदर आपण इथे इक्वेशन नंबर 2 ची लाईन आहे. सो इथे आपण 3y - x = 4 हे आपण इक्वेशन लिहून घेतलं आणि हे जे इंटरसेक्शन पॉइंट आहे आपण जर इथे केअरफुली ऑब्झर्व केलं तर आपल्याला इथे हा एक्स ऍक्सिसवर जो हा कोऑर्डिनेट आहे हा आपल्याला 8 येताना दिसतो आणि इकडे जर पाहिलं आपण साधारणतः आता हे अंतर तुम्हाला एक्झॅक्ट तुम्हाला समजणार नाही पण इथे साधारणतः हा जो आहे हा वायचा कोऑर्डिनेट जो आहे तो काय येईल इथे 4 आलेला दिसेल. म्हणजेच काय आपलं जे
इंटरसेक्शन पॉइंट आहे ते काय असेल, हा एक्स चा कोऑर्डिनेट 8 आहे, सो आपण इथे लिहूया एक्स कॉमा वाय इज इक्वल, एक्स चा कोऑर्डिनेट हा 8 आलेला आहे, सो इथे 8 लिहिला, आणि वाय चा जो आहे कोऑर्डिनेट हा 4 आलेला आहे, सो आपण इथे 4 लिहिला. तर हे जे इंटरसेक्शन पॉइंट आहे दोन्ही आलेले, हेच काय असते, आपलं सोल्युशन असते. सो इथे आपण लिहून घेऊया, सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इज इक्वल, इथे लिहूया एक्स कॉमा वाय इज इक्वल 8,4. तर अशा पद्धतीनं हे एक्सरसाइज इथे फिनिश झालेली आहे, आणि आय होप दॅट की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत. थँक्यू.